आणि मराठा समाजाचे गाढे अभ्यासक सुनील म्हसकर यांनी सांगताना एका ठिकाणी असं सांगितलं, की मराठा समाज आणि कुणबी समाज हे दोन्हीही वेगवेगळे आहेत. कुणबी जात ही वेगळी आहे आणि मराठा समाज हा वेगळा आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं जर जे विमल मुंदडा प्रकरण बघितलं. नमस्कार. अनेक दिवसांपासून जरांगेंच्या मराठा आरक्षणासंदर्भात जी महाराष्ट्रामध्ये सध्या परिस्थिती आहे ती पाहिल्यानंतर आपल्याला असं समजतं, की सध्या जरांगे हे फ्रंट फूटवर आहेत आणि सरकार बॅक फूटवर आहे. मात्र या 1-2 दिवसामधली परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल, की सरकार सध्या फ्रंट फूटवर आहे आणि जरांगे बॅक फूटवर गेले. जरांगेवर होणारे आरोप, प्रत्यारोप यामुळे सध्या परिस्थिती बदललेली आहे. असो, जरांगेंचं मराठा आरक्षण आपल्याला सर्वांना माहिती आहे. जरांगेंवर झालेले आरोप कशा प्रकारचे आहेत आणि त्याला उत्तर देताना जरांगे कोणती नीती वापरत आहेत किंवा बेफाम असे अनेक न पचणारे आरोप करत आहेत. सगळी जी परिस्थिती उद्भवली किंवा जरांगेंनी जे आतापर्यंत आंदोलनाची धोरणं ठरवली, आंदोलन ज्या प्रकारे केलं, त्याला वैतागून खरं तर सरकारने उचललेलं हे पाऊल आहे. कायदा व्यवस्थेच्या बाबतीत विचार केला तर सरकारचं हे प्रथम कर्तव्य आहे, की कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रातली नियंत्रणात ठेवण्यासाठी या गोष्टी करणं गरजेचं आहे. आपण जो शुक्रे आयोग पाहिला होता, तो शुक्रे आयोग सुप्रीम कोर्टामध्ये किंवा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये टिकेल याबाबत सर्व तज्ञांच्या, सर्व अभ्यासकांच्या शंका आहेत, कुशंका आहेत आणि सगळ्यांचं जवळ-जवळ 90% लोकांचं मत हे आहे, तज्ञांचं मत हे आहे, की हा शुक्रे आयोगाचा जो अहवाल आहे, तो अहवाल न्यायालयामध्ये टिकवू शकत नाही. हा मुद्दा आपण बाजूला ठेवू. आता दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ, की मुंबईमध्ये जो मराठा मोर्चा आला, त्या मोर्चाला थोपवण्यासाठी सरकारने जी अधिसूचना काढली, जो मसुदा काढला, त्या मसुद्यामध्ये जो सगळे सोयरे म्हणून जो उल्लेख आहे, त्या उल्लेखाबाबतीत किंवा ती अधिसूचना लागू करावी म्हणून जरांगे आंदोलनाला बसलेले आहेत. 16 तारखेनंतर अधिसूचनेवर विचार केला जाईल, असं सरकारनं सांगितलं असताना सुद्धा जेव्हा जरांगेंच्या हे लक्षात आलं, की आपली फसवणूक झालेली आहे किंवा सरकारने आपल्याला गुंडाळलेलं आहे, असं ज्यावेळेस सगळ्यांकडून टीका व्हायला लागली, त्यावेळेस जरांगेंचे डोळे उघडले आणि 16 तारखेपर्यंत वाट न पाहता ते 10 तारखेलाच उपोषणाला बसले. कोणतीही कल्पना नाही, कोणतंही पत्र नाही. जरांगेंच्या सोबत असणाऱ्या आंदोलकांना सुद्धा याची काही कल्पना नव्हती, की जरांगे उपोषणाला बसणार आहेत. त्यांचा आंदोलनाचा आढावा घेत असताना आपल्या लक्षात येते, की जरांगेंचं हेकेखोरपणा खरं तर या आंदोलनाला कारणीभूत ठरत आहे. सरकारने 26 जानेवारी 2024ला अधिसूचना काढली. अधिसूचनेमध्ये जो संपूर्ण भाग आहे, तो संपूर्ण भाग आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. या अधिसूचनेमध्ये महत्त्वाचे असणारे शब्द म्हणजे ज-1 मध्ये बघा, सगळे सोयरे, नातेवाईक, लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक म्हणजेच तो नातेवाईक. पुन्हा एक शब्द आलाय सजातीय विवाह आणि त्याच्यानंतर अजून काही शब्द आहेत त्यामधील पितृसत्ताक, सगळे सोयरे, नातेवाईक म्हणजे महत्त्वाचे यामध्ये जर शब्द आपण पाहिले तर सगळे सोयरे, नातेवाईक, पितृसत्ताक, सजातीय विवाह असा यामध्ये साधारण उल्लेख आहे. याचा मूळ अर्थ जर पाहिला तर सगळे सोयरेमध्ये आप्त, आप्तेष्ट, कुटुंबीय, गोत, नातलग, नातेवाईक, भाऊबंद, सगळे सोयरे, स्वजन, स्वतःच्या घराण्यातील व्यक्ती आणि त्याच्यामध्ये अजून एक शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे तो म्हणजे गणगोत आणि गणगोत या शब्दाचा सुद्धा अर्थ ज्यावेळेस आपण गुगलवर सर्च करतो तर त्यावेळेस त्याचा सुद्धा अर्थ सगळे सोयरे या शब्दाशीच जोडलेला आहे किंवा या शब्दाच्या समानार्थी शब्दच त्याला लागू पडतात. माझ्या मते सगळे सोयरे या शब्दाचा अर्थासहित विचार केला किंवा या अधिसूचनेचा विचार केला तर याच्यामध्ये असं काही विशेष आढळत नाही. कारण आपण ज्यावेळेस जातीचा दाखला काढण्यासाठी ऑनलाईन भरताना किंवा ऑफलाईन भरताना आपण जर विचार केला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा नातेवाईक हा शब्द येतो आणि नातेवाईकांमध्ये त्यांची आडनावं किंवा गावांची नावं अशी सांगितली जातात. तर ती सांगताना आपण त्याच्यामध्ये जो शब्द पाहिलेला आहे नातेवाईक आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये अजून एक शब्द आहे तो पितृसत्ताक म्हणजे वडिलांची जात कुणबी असेल आणि आईची जात जर मराठा असेल तर वडिलांची जातच मुलाला लागते किंवा मुलीला लागते. आईची जात ही मुलाला किंवा मुलीला लागू पडत नाही. याचं कारण की आपण 1-2 जर न्यायालयीन प्रक्रियेमधली प्रकरणं पाहिली तर केरळचं
AIR 2006 SC 597 केस मीरा कनवारी याची. त्याच्यानंतर महाराष्ट्रातलं जर जे विमल मुंदडा प्रकरण बघितलं, ते सुद्धा अशाच पद्धतीने आहे, की विमल मुंदडा यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलाने आईची जात मिळावी म्हणून खूप प्रयत्न केले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली. मात्र न्यायालयाने आईची जात मुलाला देण्यासाठी स्पष्ट नकार दिला. काही गोष्टींचा आधार घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल, की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पुरुषप्रधान संस्कृती आहे. पितृसत्ताक पद्धतीनेच सगळे जातीचे दाखले, जातीची पडताळणी ही त्याच पद्धतीने होईल. जातीचा दाखल्याचा अर्ज करत असताना किंवा जात पडताळणी करत असताना काही मुद्दे स्पष्ट रेड लाईनच्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिसेल. हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्याच्या पुन्हा एक शब्द आहे, की सजातीय म्हणजे एकाच जातीचे. काही वेगळं आहे असं मला वाटत नाही. मात्र ज्या प्रकारे सरकारचं धोरण आहे किंवा ज्या प्रकारे सरकार वागत आहे, त्यावरून असा सुद्धा अंदाज येतो, की ही व्याख्या करताना सरकार व्याख्या कशी करणार आणि जर सरकारच्या मनात काही पाप असेल, तर ही व्याख्या ज्या प्रकारे होणार आहे किंवा करणार आहे, त्यानुसारच हा कायदा किंवा ही अधिसूचना अंमलात येणार आहे. म्हणून जरी आपल्याला या अधिसूचनेमध्ये काही वाटत नसेल, तरी सुद्धा सतर्क राहणं गरजेचं आहे. म्हणून ओबीसी बांधवांनी अनेक हरकती या अधिसूचनेवर घेतलेल्या आहेत. मी काही दिवसांपूर्वीच दिल्लीचे एक प्राध्यापक आहेत आणि मराठा समाजाचे गाढे अभ्यासक सुनील म्हसकर यांनी सांगताना एका ठिकाणी असं सांगितलं, की मराठा समाज आणि कुणबी समाज हे दोन्हीही वेगवेगळे आहेत. कुणबी जात ही वेगळी आहे आणि मराठा समाज हा वेगळा आहे. कारण 1931 मध्ये ज्यावेळेस इंग्रजांचं सरकार होतं, त्यावेळेस मराठा समाजाने कुणबी समाजापासून फारकत घेतली आणि त्यावेळेसपासून मराठा समाज हा वेगळा समाज आणि कुणबी जात ही वेगळी राहिली. कारण कुणबी जातीला सुद्धा, कुणबी समाजातील लोकांना सुद्धा ते आग्रह करत होते, की आपण सुद्धा मराठा ही जात लावावी. मात्र कुणबी समाजाच्या लोकांनी ते नाकारलं किंवा त्या म्हणण्याला समर्थन दिलं नाही आणि त्यावेळेसपासून मराठा समाज हा वेगळा समाज राहिला आणि म्हणूनच जारंगेंची जी मागणी आहे, तिच्यानुसार सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीला सरकार प्रतिसाद देत नाही. त्यानंतरची परिस्थिती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते, की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस घटना लिहिण्याचं काम सुरू केलं होतं किंवा मसुदा तयार करायला सुरुवात केली होती, त्यावेळेस आरक्षणाच्या विषयी मत मांडताना पंजाबराव देशमुखांनी बाबासाहेबांशी बातचीत करताना जो आरक्षणाचा विषय घेतला, त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी त्यांना मार्गदर्शन करताना कुणबी नोंद करण्याची गरज आहे, जे सुचवलं त्यानुसार पंजाबराव देशमुखांनी अनेक ठिकाणी मराठा समाजाला एकत्रित करून मध्ये सुद्धा त्यांना आग्रह केला, की मराठा समाजाने जातीची नोंद ज्या ठिकाणी असेल, त्या ठिकाणी आपण कुणबी म्हणून जातीची नोंद करावी. जेणेकरून आपल्याला नंतर आरक्षणाचा फायदा मिळू शकेल. मात्र अनेक नेत्यांनी त्याला विरोध केला आणि कुणबी जातीचा उल्लेख लिहिणं किंवा नोंद करणं टाळलं. सरकारच्या या अधिसूचनेमध्ये किंवा मसुद्यामध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख होता, तो आपण पाहण्याचा प्रयत्न केला. जरी यामध्ये काही दिसत नसलं, तरीही सरकारच्या मनात जर काही गोष्टी दडलेल्या असतील, तर त्या महत्त्वाच्या असतील, की सगळे सोयरे, गणगोत, पितृसत्ताक, सजातीय या सर्व शब्दांच्या व्याख्या सरकार कसं करतं, यावर या सर्व गोष्टी अवलंबून आहेत आणि त्याच वेळेस ज्यावेळेस ही अधिसूचना लागू होईल, त्याच वेळेस या गोष्टींचा आपल्याला आढावा घेता येईल. कारण सरकारची जी दुटप्पी भूमिका आहे, त्यामध्ये असं दिसत आहे, की या सगळे सोयरे या कायद्याबाबत किंवा या अधिसूचनेबाबत ज्यावेळेस एक 4-5 दिवसापूर्वी सरकारचे जे मंत्री चंद्रकांत पाटील यांना जेव्हा मराठा आंदोलकांनी विचारलं, त्यावेळेस चंद्रकांत पाटलांनी उत्तर देताना त्यांना असं सांगितलं, की या मसुद्याला अधिवेशनामध्ये या मसुद्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही. तर सूचना ज्या आलेल्या आहेत किंवा हरकती ज्या आलेल्या आहेत, त्या पाहून त्याच्यावर ती अधिसूचना लागू केली जाईल. म्हणजे सरकारच्या मनात नक्की काय चाललं आहे ते कळत नाही आणि सरकारच्या या दुटप्पी भूमिकेमुळेच खरं तर ओबीसी आणि मराठा समाज सुद्धा या संभ्रमावस्थेत आहे, की सरकार या सगळे सोयरे शब्दाची नक्की व्याख्या काय करत आहे. पुढच्या एका भागात आपण अशाच पद्धतीने इतर काही गोष्टींचा विचार करू. तोपर्यंत धन्यवाद.